आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। पुन्हा एकदा मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतो। सन्माननीय श्री स्वप्नील यादव साहेब, त्याचबरोबर सन्माननीय राहुल कदम साहेब, अगदी सन्माननीय स्वप्नील यादव साहेब, सन्माननीय राहुल कदम साहेब, सन्माननीय अजय यादव साहेब, सन्माननीय सचिन यादव साहेब, सन्माननीय भरत यादव साहेब आणि आमचे सर्वच मान्यवर अगदी आपण दिलेल्या वेळात उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, या क्रिकेटच्या व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि यानंतर अमोल चौगले साहेब, आपलं सुद्धा सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार। दादा आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे। सन्माननीय आमचे बंधू संदीप वरंडे साहेब, आपण या आपलं चांगलं सहकार्य राहते नेहमीच आयोजन करत असताना। यानंतर कुलदीप सर 2 मिनिटं द्या फक्त। यानंतर मात्र आमचा साथी समालोचक दीपक याला मी विनंती करतो की पुढील मॅचचं समालोचन करेल आणि मॅचला होते सुरुवात। पण फक्त 2 मिनिट्स। थँक्यू स्वप्नील सर। एक डॅसिंग व्यक्तिमत्व तुम्ही पाहतो आपण, आधारस्तंभ दावडीगावची शान बाण पाहायला जाते स्वप्नील दादा, एक डॅसिंग व्यक्तिमत्व। मित्रांनो पैसा सर्वांपाशी असतो, फक्त पैसा बाहेर यावं लागतं। प्रथम पारितोषिक देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते, ती स्वप्नील दादाने करून दाखवली। मोठा आधारस्तंभ, पाठीचा कणा, नक्कीच दादा सुरुवातीवरती असलेले प्रेम आहे, कारण या टीमवरती असलेले प्रेम आहे। कितीही केलं ना तरी पैसा खूप सर्वांकडे असतो, पैसा बाहेर येतो ना तेव्हा माणूस दिसतो। हे व्यासपीठ मोठ्या लोकांसाठी आहे, नक्कीच आपण पाहतो। राहुल दादा कदम देखील असतील, कदमवाडी गावचं आयोजन देखील लाजवाब होतं। कदम पाहतो, इन ॲक्शन आपण पाहतो स्टेजवरती। स्वप्नील दादा कदम असतील, स्वप्नील दादा यादव असतील, सर्व मान्यवर त्यांचे मित्रपरिवार असेल। थँक्यू सो मच। जाऊया मॅचच्या दिशेने, पंच करतील मॅचला सुरुवात। स्कोरबोर्ड दोन मिनिटं फक्त पंच। हॅलो, चला प्लीज दोन्ही टीम्स सोबत 12th मॅन पाठवा, खूप महत्त्वाचे निर्णय असेल। प्लीज दोन्ही टीम्स थोडा सहकार्य करा, मॅचला करा पंच सुरुवात। नक्कीच गणरायाला वंदन करतो, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा गणपती बाप्पा। ह्या मॅचला करूया सुरुवात। वडोदराच्या 2025 ची पहिली मॅच। वेलकम आंबक संघ, तुमचं देखील सहर्ष स्वागत। पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू अंगावरती टाकला होता, पहिला चेंडू होते काय होते, यस गॉट बियॉन्ड द विकेट होता होता वाचला। पहिला चेंडू होते डॉट। नक्कीच स्वप्नील दादाचा मी विचार करत होतो, एक डॅसिंग व्यक्तिमत्व, हसरा चेहरा, नक्कीच सर्वांच्या पाठीशी असणारे एक चांगले व्यक्तिमत्व, आधारस्तंभ। नक्कीच दादा सुरू आहे, दावडे संघ सर्वांमध्ये प्रेम आहे दादाचं, कारण प्रथम पारितोषिक देण्याला खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो, तेच दादाने करून दाखवलं। येडोबा चषकामध्ये प्रथम पारितोषिक, हो पहिला चेंडू डॉट, त्यानंतर कॅच, यस गॉट बियॉन्ड द विकेट। दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन, फलंदाज पाहतोय आपण। प्लीज दोन्ही टीम्स, किल्लेमुरली संघ आपल्याला पॅनल बी दिली जाईल 2 धावांची। किल्लेमुरली संघ प्लीज थोडं नावं सांगा मित्रा। खंडेवारी संघ आपल्याला एक 12th मॅन पाठवा, खंडेवारी टीम आपला 12th मॅन पाठवा मित्रांनो। तुमची पहिलीच एंट्री असेल, लाजवाब आयोजन पाहतोय आपण। नक्कीच स्वप्नील दादाचं प्रेम, त्यांचा मित्र परिवार सर्व पाहतो। राहुल दादा कदम असतील, कदमवाडी गावचं आयोजन लाजवाब झालं। या गेल्या संडेला 2 संडे झाले त्याच्या अगोदर पाहतोय आपण, चांगली स्पर्धा पाहिली जाते। स्वप्नील दादाचं प्रेम मित्रांनो, पैसा सर्वांपेक्षा असतो, पैसा बाहेर येणं खूप महत्त्वाचं असतं, कारण दाता सुर्वे मोहना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रेम। पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडू विकेट आली। चांगली बॅटिंग पाहतोय, चांगलं आयोजन पाहतोय, चमच्या ट्रॉफ्या नक्कीच सर्व मान्यवर पाहिले जातात। युट्यूबच्या लादीवर मॅच सुरू केली जाते। ओहो या वेळेला पुन्हा एकदा डोळ्याची पापणी फडफडते की फडफडते, चेंडू निघून जाते। यस इट इज अ डॉट बॉल। काय होतंय, काय बिघडतंय, लगातारचे 3 चेंडू डॉट। खंडेगाववाडी टीम पहिली एंट्री असेल या आयोजनामध्ये, या मध्ये पहिली एंट्री, लाजवाब एंट्री, पहिले 3 चेंडू डॉट आलेत। अमरक संघ देखील पाहिला आपण इन ॲक्शन नंतरची मॅच। ओहो या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय, हा पंच नव्हता तर हा पॉवरफुल पंच होता। मरीनचा मरीन ड्राईव्ह आणि हा फलंदाजाचा कव्हर ड्राईव्ह पाहण्यात जोगा होता। 3 चेंडू डॉट, 14 चेंडूवरती आक्रमण, 4 धावा। पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय सीमारेषेची भेट, या सिटीचं 4 धावा। 4 धावेने अकाउंट ओपन झाले, संघाचा श्री गणेश झालाय, कारण गणरायाला वंदन केलं होतं। 3 चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर एक चौकार आला। फलंदाज नवीन पाहतोय आपण,
मैदानाच्या आतमध्ये सर्व मान्यवर पाहतो. नक्कीच एक डायसिंग व्यक्तिमत्व. स्वप्नीलला तर जेवढा उल्लेख करावा तेवढा कमी असेल, कारण खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. कारण मित्रांनो, पैसा कारण येणं बाहेर असतं, तेच दादानी करून दाखवलं. प्रथम पारितोषिक दिले या आयोजनासाठी. त्यांच्यासोबत त्यांचा सर्व मित्रपरिवार, राहुल दादा कदम असतील कदमवाडी गावची, आणबान शान, नक्कीच त्यांचं आयोजन देखील पाहण्याजोगं होतं. उपाध्यक्ष असतील आपले जातो, सर्व कॅप्टन असेल अक्षय, संपूर्ण टीम असेल. दावडे संघ पाहतो. येडोबाचा आशीर्वाद, येडोबाचा आशीर्वाद ज्या टीमच्या पाठीशी असतो, अर्थातच येडोबा चषक 2026चं आयोजन पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. टू गो. ओ हो, यावेळी स्टेट डाऊन द ग्राउंड, सीधा सरळ बॅटने खेळून काढला होता. हो हो, स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चेंडू अडवला जातोय. एक तेरी ते एक मेरे असं समीकरण पाहायला मिळते. पहिला चेंडू 3 चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती चौकार, पुन्हा एकदा डॉट. सागर वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. खूप दिवस दोन्ही संडे थोडासा बँड असल्यामुळे इकडे दिसले ना, आता दिसलं जाते. आजचा एंट्री केली जाते. अमरक संघ पाहतोय आपण, ब्रँड संघ. 1-2 शेवटचा चेंडू, चेंडू लॉफ्ट केला जातो, स्वतःच्या बॉलमध्ये पकडली जाते का झेल. यस, इट इज अ विकेट. काय होतं यार, लाजवाब आयोजन पाहतोय त्याच्यामध्ये, ही लाजवाब स्पर्धा. पहिला षटक गोलंदाज पाहत होतो आपण गणेशला. पहिले 3 चेंडू डॉट, एक चेंडू चौकार आला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. यार लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण अक्षयकडून. पहिल्या षटकाची होते समाप्ती, टाटा बाय यायचा इशारा. पंचसद्यात पहिल्या षटकाला होते समाप्ती. पहिल्या षटकात धावा मोजले जाते तब्बल 4. 18 चेंडूचा खेळ असेल, पहिली इनिंग 18 चेंडूची असेल. एक लाजवाब अजून पहिली मॅच पाहतोय, ग्रँड ओपनिंगची मॅच. टॉस केला, टॉस जिंकला खांडेकरवाडी टीमनं. पहिली एंट्री असेल मित्र तुमची, नक्कीच चांगलं एंट्री पाहतोय. नवीन जर्सी, नवीन जोश. आपला जर विचार केला, आपल्या टीमचं नाव आपण जर पाहायला गेलं तर एक चांगलं नाव पाहतोय. ईगल स्पोर्ट, नक्कीच ज्योतिर्लिंगचा आशीर्वाद ज्या टीमच्या पाठीशी असतो, अर्थातच खंडेकरवाडी टीम पहिली एंट्री पाहतोय. पहिल्या एंट्रीमध्ये आपला धमक दाखवतो. या कालीच पहिलं षटक अक्षयचं लाजवाब होतं. पॉवर षटक कसं असावं ना, तर असं असावं. कारण किल्ले मोरगील संघ ना, असा संघ आहे ना, तो थोड्यासाठी बागार जातोय. किरण असेल, संपूर्ण टीम असेल, थोड्यासाठी कुठेतरी बॅकफुटला जातोय, पण त्यांचे प्रयत्न चालू असतील. नवीन वर्षात मित्रांनो, मी एवढंच सांगेल की गेल्या वर्षात काही झालं ते विसरून जावा. या वर्षात आपल्याला काय करायचं ना, त्याच्याकडे लक्ष द्या. नवीन वर्ष, नवीन जोश, नवीन जल्लोष करा. नवीन गोलंदाज पाहतोय, आडव्या बॅटने हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातो, थोडासा फंबल होतो. यस, तोपर्यंत पूर्ण केला जातो चिताईच्या चपळाईने. 2 धावा, 2 धावीने धाव परत थोडंसं पुढे ढकलले जाऊन पोहोचतोय. 6-7 रन्स ऑफ द 2 विकेट्स. गोलंदाज पाहतोय आपण विनयला, ओव्हर क्रमांक 2 मध्ये. फुल टॉसला कुठे हा फलंदाज सोडणार आहे. फुल टॉसला केलं, फुल टोल वसूल. पंच देखील सांगतात यस, इट इज नो बॉल. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. सकाळचा 17, सकाळच्या 17 मध्ये मोठी फटकेबाजी. काय होते, नो चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. आपण फलंदाज पाहतोय आनंदला, काय बॅटिंग करतोय. नो चेंडू, आक्रमण ऑन साईडला. 440चा फटका. फ्री हिटचा चेंडू. समाचार घ्यायचा होता, बॅटची कडा, त्याच्यानंतर ही सिंगल, एक धाव. नो चेंडू, षटकार आला, त्याच्यानंतर फ्री हिटचा चेंडू होता, सिंगल, एक धाव. एका धावने धाव केलं, थोडंसं पुढे ढकलते, जाऊन पोहोचते 14च्या घरात. 14. नक्कीच दादा सूर्य, प्लीज स्कोरबोर्ड थोडंसं लवकर मागवा, कोणाच्या टीमला अडथळा नको. हो हो, यावेळी ऑन साईडला काय होते. हो हो, फटका होता. सकाळचा 17, बॅट वरती थोडीशी ताकद कमी पडली. लाजवाब झेल पकडताना आपण गणेशला पाहतो. यार काय बॉडी बॅलन्स केला षटकारावरती. झेल, लाजवाब झेल होती. विकेटचं पतन. फलंदाज पाहतोय आपण, नक्कीच फलंदाजाला बॅकफुटचा रस्ता दाखवला. षटकाराला नो होता, षटकाराला 1 धाव आली. 1 तेरी 1 मेरी असं समीकरण चालू राहिले. कारण आयोजनना नक्कीच पाहतोय मोरणा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्ता सुरू असतील. आमचा आधारस्तंभ, पाठीचा कणा, नक्कीच त्यांना साथ देणारी संपूर्ण टीम. स्कोरवर जाऊन पोहोचलो 14, 14च्या घरात. झाले. चेंडूचा पाहायला मिळाला, चेंडूचा खेळ झाला फक्त आणि फक्त. चेंडूचा खेळ पाहतोय आपण. बॉल झालेत 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्वप्नील दादा यादव, त्यांचा सर्व मित्रपरिवार, राहुल दादा कदम, मान्यवर पाहतोय. मान्यवरांची उपस्थिती. मित्रांनो, आपल्या गावचा आपल्या पाठीशी असतो ना, तेव्हा आपलं गाव आपल्याला पाहायला मिळतं. ओहो, यावेळी नवीन फलंदाजाला हलक्या हाताने खेळायचा होता. हो हो, काय होतंय, काय घडलंय, काय बिघडतंय. बॅक टू बॅक 2 विकेट्स.
धाव घ्यायची गरज नव्हती, घाई करायची नाही मित्रांनो. अति घाई संकटात जाई म्हटलं जाताना तसे इथे थोडीशी अति घाई केली आणि संकटात घातलं जाते किल्ले मोरगिरी संघाला. अति घाई थोडीशी मागत पडू शकते. विठ्ठल असेल, नितीन असेल, संपूर्ण टीम थोडीशी दबावात पाहतोय. विकेट्स पडले जात आहेत. चार विकेट पडल्यानंतर धावफलक थोडस 14 वरती थांबते. चौथा धावा. चेंडू झाले 4, 2 to go. ओव्हर क्रमांक 2 पाहतोय. गोलंदाज पाहिलं जाते आपल्याला विनायकला. ओहो, विनायक आला. विनायक चहा गया यार. खंडेगाववाली टीम ना पहिल्या एंट्री मध्ये आपला धमक सोडतोय. आपली ब्रँड काय आहे ना, खंडेगाववाडी सांगून जाते. आम्ही ना एवढे दिवस शांत होतो पण आम्ही संत नव्हतो. कारण आमची पहिली एंट्री लाजवाब, पहिला षटक लाजवाब होतं, दुसरं षटक देखील पाहण्यात जोग होतं. 14 वरती धावा थांबल्यात. 1 to go. शेवटचा चेंडू ओव्हर क्रमांक 2 मधील. ओहो, किती वेळ शांत बसणार. शांत बसा, आम्ही संत थोडे आहे. फलंदाज पाहतोय आपण किरणला. काय बॅटिंग करतोय. मॅग्निफिसंट फटका. एक तेरी एक मेरी. ओव्हर क्रमांक 2च्या शेवटच्या चेंडूवरती होते. बिग 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 षटकार. क्वालिटी, ब्रँड सर्व काय पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2चा खेळ देखील होतोय समाप्त. धावफलक जाऊन पोहोचतोय 20 धावा. लॉस ऑफ द 20 विकेट्स, 4 विकेट्स. नक्कीच जर विचार केला ना मित्रांनो, 2025चा मी उल्लेख करत होतो. 2025 मित्रांनो म्हटले जाताना 2025 संपलं. महत्वाची एक गोष्ट सांगतो, पहिला दिवस येतो महिन्याचा कॅलेंडर चेंज होतं. मित्रांनो कॅलेंडर चेंज होऊन चालत नाही. जर आपल्याला स्वतःला चेंज करायचं असेल ना तर कॅलेंडर बदलून वर्ष बदलत नसतं. कारण दरवर्षी आपण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो, इंस्टाग्रामला स्टोरी टाकतो. प्रत्येक वर्षी स्टोरी टाकून, इंस्टाग्रामला स्टोरी टाकून, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून आपलं वर्ष बदलत नसतं. आपल्याला बदलावं लागेल. ओहो, यावेळी काय होतंय. नवीन गोलंदाज झाला, त्यानं देखील आपल्या नावाची छाप सोडली. दीपकला पाहतो. वेलकम बकासूर. खूप दिवसानंतर बकासूरचं देखील आपण दर्शन केलं होतं मोरणा क्रिकेटमध्ये. 2 संधी थोडासा शांत होता. या संधीमध्ये त्याचा खेळ पाहायला मिळेल. बकासूर पाहतोय. अमृत संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच साठी. पहिला चेंडू डॉट येतोय. ओहो, यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये होता. फसला की काय. हो, फसला नाही, इथे फसवला. डॉट बियॉन्ड द विकेट. फलंदाज पाहतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय फलंदाज विठ्ठलला. तोच विठ्ठल ज्याने षटकार ठोकला त्याला परतीचा इशारा दाखवला. एक चेंडू डॉट. दुसरा चेंडू थोडासा यॉर्कर होता, खोदून काढला पण थोडासा फसला लॉंग ऑफला. विकेटचं पतन. काय होते किल्ले मोरगी संघ. दुपारच्या मॅचेस थोडे चांगले खेळत होते विठ्ठल. सकाळची मॅच थोडीशी अवघड होती की काय. 5 विकेट्स पडल्यात. धावफलक झाले 20 झालेत. कमसे कम अजून 4 चेंडू 10 धावा आले ना मॅच फायटिंग होईल. कारण 30 धावपरच ना स्कोरबोर्ड चांगला पाहायला मिळतो. कारण 30 प्लस ना धावा बॅटिंग पाहण्याजोगी होईल. कारण मॅच ना 30 धावफलक चांगलं पाहायला मिळतो. 20 झाले. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. सर्व मान्यवर पाहतोय की येडोबा चषक ब्रँड स्पर्धा पाहतोय. ओहो, यावेळी थोडासा चेंडू स्लोवर गेन टाकली. त्याच्यानंतर पाहतोय आपण किप्पर देखील चाकाचीक झाला. त्याच्यावर सिंगल एक धाव. एका धावेने धावफलक थोडंसं पुढे ढकलतं जाऊन पोहोचतो 21 धावा. जर विचार केला ना एक ब्रँड स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. कारण आमच्या ते टीम्स कमी नाही तर आम्ही देखील कोणापेक्षा कमी नाही. धावडे संघ सांगते की आमचं आयोजन ना ब्रँड. आम्ही कमी दिवसात काय करून जाऊ ना तर आम्ही कमी दिवसात हे करून दाखवलंय. कारण स्वप्नील जाधव यांच्यासारखं प्रेम असतील ना, आपली माणसं असतील ना आपल्याकडे, आपण काहीही करू शकतो. नक्कीच आपल्याकडे प्रेम करणारी माणसं आहेत, आपण काहीही करू शकतो. तेच त्यांनी करून दाखवलं. यस इट इज अ नो बॉल. काय होतंय, काय बिघडतंय. 9+1 तब्बल 2 धावा. 23 झाल्यात. 9 चेंडू पाहतोय. काय होतोय गोलंदाज पाहिलं जातंय आपल्याला. दीपकला 2 चेंडू चांगले टाकले. त्याच्यानंतर 9 चेंडू टाकला. आता संधी असेल. 2 चेंडू झालेत. आता संधी असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. समाचार घ्यावा लागेल. हो, समाचार घेता आला नाही. वाईट चेंडू. यस, अजून देखील संधी असेल. पंच थोडीशी सकाळच्या सत्रामध्ये कसरत केली जाते. वाईट 3 चेंडू झालेत. ओके, 3 चेंडू पंच, नो डाऊट. थोडंसं स्कोरबोर्ड नसल्यामुळे स्कोरबोर्ड थोडंसं लिहिल्यात थोडी चुकी होते, नो डाऊट. 3 चेंडूचा खेळ झाला. फ्रीचा चेंडू कंटिन्यू असेल. संधी असेल फलंदाजासाठी. संधी होती. संधीचं सो न करता आलं नाही. फटका बसला पण झेलला विकेट नसेल तोपर्यंत फक्त केली जाते एक सिंगल धाव. फ्रीचा चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. किल्ले मोरगी संघ आज विकेट पडली. विठ्ठलची विकेट, किरणची विकेट. थोडंसं मागात पडलं. चेंडू झाले 4, 2 to go. धावा झाली 24 झाल्या. 6 लागले तरी मॅच बनू शकते. 2 to go. 5वा चेंडू. ओहो, पुढे येऊन खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडला, काटा बदलला, कोण बदलला. त्याच्यानंतर आलाय 5वा चेंडू देखील डॉट.
यस इट इज अ डॉट बॉल. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू येडोबा चषक 2025 ची ग्रँड ओपनिंग ची मॅच पाहतो. एका साईडला टीम खंडेगरवाडी, दुसऱ्या बाजूला टीम किल्लेवर. ओहो, या वेळेला काय फटका सजवला यार. जसा AK-47 मधून गोळी निघते ना, धार 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 धार, तसा फलंदाजाने षटकार ठोकलाय. धार धार फटका येतोय, षटकार. 6 धावांसाठी इनिंग होते समाप्त. पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचतोय 31. 31 धावा. दोन मिनिट कोणालाही काही दिलं नाही, फक्त थोडंसं लिहिण्यामध्ये थोडंसं गडबड होऊन जाईल. पहिला डॉट. चला प्लीज नेक्स्ट टीम आपण पाहतो. टॉस केला जाईल. टॉस कवास विठ्ठल आमचे साथी समोर त्यांच्या टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम्स मानेचेवाडी आणि अमरक संघ. प्लीज विठ्ठल थोडं शांत मित्रा, चुका होतात. चला 32 ला विन असेल मित्रा, 32 ला विन असेल. चला मानेचेवाडी संघ आणि अमरक संघ प्लीज. बापू वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. दोन्ही टीम्स नवीन एंट्री, 2 संडे शांत होता, आता या संडेला लाजवाब आयोजन पाहतोय. चला प्लीज विठ्ठल टॉस करून घ्या. आयोजक सन्माननीय नाटोशी गावचे सुपुत्र, आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक राहुल दादा, आयोजक कमिटी राहुल दादा आणि या साहेब, आपण दोघांचे शुभास्ते केला जाईल या व्यासपीठावरती. हे किल्लेमोरगिरी संघ प्लीज लवकर उतरा. किल्लेमोरगिरी संघ. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत श्री येडोबा स्पोर्ट्स धावडे आयोजित श्री येडोबा चषक 2026 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आता मात्र टॉच कबॉस मध्ये सन्माननीय दोन्ही आमचेच बंधू बापू आणि सूरज या मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना दोन्ही टीम अगदी तुल्यबळ टीम म्हणून समजल्या जात आहेत आणि दोन्ही संघनायक टॉच कबॉस मध्ये हजर आहेत. सन्माननीय आदरणीय भरत यादव साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेक केले जाईल. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की टॉच बॉक्स मध्ये आपण कॅमेरा फिरवायचा आहे. एका साईडला अमरग तर दुसऱ्या साईडला मानायचीवाडी. दोन्ही संघ अत्यंत शिस्तबद्ध खेळाडू म्हणून आम्ही सातत्यानं समालोचन करत असताना उल्लेख करत असतो. सन्माननीय आमच्या पाहुण्यांच्या शुभास्ते हे नाणेफेक केले जाईल. सूरज यांचा कॉल असेल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायचं आहे आणि सूरज यांनी नाणेफेक जिंकले. आंबेगाव स्पोर्ट्स संघाकडून सर्वप्रथम फलंदाजीचा अगदी धाडसी निर्णय घेतलाय. मी सूरज यांना विनंती करतो की या आयोजनाबद्दल बापू आपण थांबायचं आहे 2 मिनिटं. आपण या आयोजनाबद्दल काय सांगायचं आहे, कारण सूरज आजच्या डेटला आयोजन कॅन्सल झालं होतं, परंतु मोरणा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय सुर्वे साहेब यांनी अगदी कमी वेळात हे आयोजन केलं, त्याबद्दल काय सांगाल? आयोजन बघूनच वाटतं की खूप छान आयोजन केले. बॅनरबाजी वगैरे, ट्रॉफीज आणि स्टेज वगैरे खूप छान असं आयोजन ठेवलेलं आहे दावडेगावने. धन्यवाद सूरज. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, तर प्रथम अगदी धाडसी निर्णय घेतलाय. किती धावांची मजल मारू शकताय बापू या संघासमोर? बघायला गेलं तर दोन्ही बी संघ एकमेकांना टप आहेत, त्यामुळे आम्ही बी 30+ तरी करूच. धन्यवाद सूरज. दोन्ही टीम अगदी एकाच मैदानावरती सराव करत असताना आम्ही पाहिल्यात प्रत्येकाची दुपटीनंच प्रतिक्रिया. बापू आपण सूरज बरोबर खेळत असताना 30+ सांगितलंय, तुम्ही कुठपर्यंत रोखू शकाल? नक्कीच सूरज सारख्या मोठ्या खेळाडूला आम्ही लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू आणि त्या धावा ज्या 30+ करण्याचं करू इच्छितात त्यांना कुठेतरी आळा घालू. धन्यवाद. दोन्ही टीमला देतो विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया जिथे मात्र आमचा साथी समालोचक दीपक. थँक्यू सो मच. पंचाचा येतो ग्रीन सिग्नल. 18 चेंडू 32 समीकरण. मॅचला होतो सुरुवात. येडोबा चषक 2025 ची ग्रँड मॅच पाहतोय. 18 चेंडू
32चं समीकरण. मॅचला करूया सुरुवात. गोलंदाज 1 मध्ये पाहतो. पॉवर प्लेचं षटक गोलंदाज पाहायला जाते आपल्याला करणला. मॅचला करूया सुरुवात. सर्व मान्यवर पाहतो. 18 चेंडू 32चं समीकरण. अक्षय असेल लावड्या संघाचा कॅप्टन कुल, त्याच्यासोबत दत्ताचा सर्व असतील, संपूर्ण टीम असेल. नक्कीच आयोजन पाहतोय लाजवाब आयोजन अक्षय, आणि पाहण्यात जोगं आयोजन पाहतोय. कमी वेळात ना एवढं मोठं आयोजन करणं खूप अवघड असतं मित्रांनो, कारण नवी मुंबई सारख्या ठिकाणी एवढं मोठं आयोजन करणं ना खूप अवघड असतं. काय होतंय, काय बिघडतंय? पहिला चेंडू कॉट बिहाइंड द विकेट्स. फलंदाज पाहतोय आपण गणेशला. परतीचा इशारा. पहिला चेंडू 18 चेंडू 32चं समीकरण. काय होते? पहिला चेंडू ती विकेट येते. खंडेगरवाडी टीम ना गोलंदाजी धारदार होते. बॅटिंग मध्ये थोडासा पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट आलाय. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला जातोय. करण ना कच्चे गुरु का चेला नाही. जोच करण आहे ना किल्लोमुरीर संघ ना, असा संघ आहे ना, त्याने खूप सारे सामने जिंकले. फक्त बक्षीस पात्रासाठी थोड्यासाठी कमी पडतो. आज करणला ते करावं लागेल. करणनं करून दाखवलं. पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट. फलंदाज पाहतो आपण गणेशला. परतीचा इशारा दाखवावा लागेल. बॅक टू विकेट. फलंदाज गणेश. पहिला चेंडू लाजवाब आयोजन पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला. टॉस जिंकला अमरक संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच पाहण्याजोगी होईल. मैत्रीपूर्वक लढत होईल. एका साईडला मानेजवारी संघ बापू असेल, दुसऱ्या साईडला अमरक संघ बक्कासूर असेल. ती मॅच देखील पाहण्याजोगी होईल. आपले स्वप्नील यादव, त्यांचा मित्र परिवार सगळ्यांना पाहतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व मित्रांनो. एवढं त्यांचं कौतुक करायचं तेवढं कमी असेल, कारण सकाळी सत्रामध्ये एवढ्या मोठ्या माणसाने उपस्थित दाखवणं खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. कारण आपला माणूस आपल्याला मोठा करायचा असतो मित्रांनो. व्यासपीठ मोठ्या लोकांसाठी असतं. तेच मोठे लोक आले व्यासपीठाला 4 चांद लागतात. कारण व्यासपीठावरती मोठे लोक आलेत ना, कारण व्यासपीठ मोठ्या लोकांसाठी असतं. तेच करून दाखवलं. राऊंड मॅचच्या दिशेने पहिला चेंडू विकेट आले. दुसरा चेंडू ओहो दुसरा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. फक्त सिंगल 1 धाव. शांततेचं क्रिकेट पाहतोय आपण. शांततेचं क्रिकेट खेळलं जातंय. पहिला चेंडू विकेट, त्याच्यानंतर 1 सिंगल. नक्की चांगली स्पर्धा पाहतो. पहिली सिंगल 1 धाव, त्याच्यानंतर वेलकम दादा या परत पुन्हा एकदा. राहुल दादा कदम पुन्हा एकदा या. तुमचं देखील सहर्ष स्वागत. कदमवाडी गावची शानमान राहुल दादा कदमला पाहतोय. नक्कीच राहुलला जर विचार केला, राहुलला तुमचं आयोजन ना पाहण्याजोगं होतं. त्या आयोजनांना अजून देखील सल्यूट ठोकतात, कारण तुमचं आयोजन ना यशराज चषक ना पाहण्याजोगं होतं. राहुलदादांचं पूर्ण हात होता त्या आयोजनामध्ये. तेच राहुलदादा कदम आपण पाहतोय स्टेजवरती उपस्थित. पहिला चेंडू डॉट. ओहो या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. काय नाही, थोडासा अडथळा येतोय. त्याच्यानंतर तब्बल पूर्ण केला जात आहे चिताईच्या चपळीने. 2 धावा 1 सिंगल. शांततेचं क्रिकेट, आरामाचं क्रिकेट, कारण माहिती आहे 32 धावा करायच्या असतील ना 3 चेंडू शांतता. पहिला चेंडू विकेट सिंगल, त्यानंतर या डबल 2 धावा. 2 धाव परत थोडंसं जाते पुढे, जवळ पोहोचते 3च्या घरात. वाईट आला. ओके 4 धावा. पुन्हा एकदा मध्ये वाईट चेंडू आला. 4 धावा झालेत. 4 स्कोरबोर्ड पाहतो आपण 4च्या घरात. आज आपण पाहतोय नेक्स्ट मॅच पाहण्याजोगी होईल. बकासूर एका साईडला असेल, एका साईडला बापू असेल. मॅच पाहण्याजोगी मैत्रीपूर्व लढत असेल. दोन्ही टीम्स दोन संधी शांत होत्या. संध्याला दोन्ही टीम्स उपस्थित पाहतोय. चौथा चेंडू ओहो या वेळेला थोडासा टप्पा खेचला. त्याच्यानंतर फलंदाजाला देखील चाकात सिक केलं. पायामध्ये बैड्या ठोकल्या. त्याच्यानंतर येतोय डॉट चेंडू. 4 चेंडू लाजवाब होते. 4 चेंडू डॉट झालेत. त्याच्यानंतर सिंगल. आता फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 टू गो. धावा झाले 4. 4 चेंडू 4 धावा. महत्वाचे 2 चेंडू. किरणला पाहतोय. ओहो यावेळी हलक्या हाताने खेळून गेला. क्षेत्रीय असेल, चुकी करतोय. अशा चुका करून चालणार नाही त्याच्यावरती. जर ती चूक नसती झाली त्याच्यावरती फक्त सिंगल 1 धाव असते. ती सिंगल 1 धाव नाही तर सिंगल 1 धाव नाही तर तिथं 2 धावा करून पूर्ण केल्या जातात. त्याच्यानंतर धावफलक 2 ने पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय 6 धावा. 1 टू गो. 6 झाले. 1 मध्ये वाईट आला मित्रा. किरण प्लीज. नो डाऊट कोणालाही नाराज केला जाणार नाही. किरण सकाळ सत्र थोडासा तुझ्यावरती दबाव असेल. 1 टू गो शेवटचा चेंडू बाकी असेल. ओहो यावेळी हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढला. वेगाने चेंडू कार्पेटच्या दिशेने निघून जातोय. निघून झिंगायला की काय नाही, थोडासा चेंडू जातो स्टिकला. तिथं फक्त सिंगल असेल. 1 धाव. एका धावेने पहिल्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा ठोकल्या जातात फक्त आणि फक्त सिंगल. डिजिट मध्ये 7 धावा. 32 धावेचं समीकरण बदलला. काटा बदलला. कोण बदलला. आता समीकरण असेल 12 चेंडूचं फक्त. 12 चेंडू 25 धावा. मॅच पहिली पाहण्याजोगी होईल, कारण यडोबा चषक ना
ज्या वडिलाचा आशीर्वाद दावडे संघाच्या पाठीचा असतो. दावडे संघ आज क्रिकेटच्या माध्यमातून खूप वरती केलं जाते. अक्षय असेल, कॅप्टन कुल, त्यांच्यासोबत संपूर्ण टीम असेल, दत्ता सुरू असतील. कारण मित्रपरिवार जपला जातो सर्वांनी, कारण मित्रपरिवार जपला जातो म्हणून आज एवढी मोठी स्पर्धा भरवली. बॅनरबाजी पाहू शकता मित्रांनो, ट्रॉफ्या पाहू शकता. समजून द्या, ट्रॉफ्या कमी वेळामध्ये एवढं मोठं आयोजन करणं ना खूप अवघड असतं. आणि मी नक्कीच सांगेल मित्रांनो, नवीन वर्ष आलंय, नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी काय झालं ते विसरून जावा, ह्या वर्षी आम्हाला काही करायचं ना ते विश्वास ठेवा. मी गणरायाला फक्त एवढंच वक्तव्य करेल की आमच्या टीमच्या पाठीशी तुमचा हात असू दे. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, धाव फक्त बसतील 7. 12 चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच 2026 ला सुरुवात झाली. नवीन वर्ष, नवीन जोश, सर्व टीम्स पाहतोय आपण. खरं मित्रांनो नक्कीच सांगेल, नवीन 2025 संपलं, 2026 ला सुरुवात झाली. 2025 आमच्या संघर्षाचं होतं, 2025 आमच्या अडचणीचं होतं, आमच्या अपमानाचं होतं. पण 2026 मध्ये त्या देवाला फक्त मी एकच सांगेल की तुझा हात फक्त माझ्या डोक्यावरती असू दे. कसं लढायचं आणि कसं जिंकायचं ना ते माझ्या हातामध्ये असेल. तेच करावं लागेल सर्व टीम्सला, कारण 2025 गेलेला काळ विसरून जावा. आता नवीन काळ आला, 2026 ला सुरुवात झाली. 2026 मध्ये मला काय करायचं, माझ्या टीमसाठी काय करायचं, माझ्या गावासाठी काय करायचं ना ते करून दाखवा. पहिली मॅच पाहते पाण्याजोगी. खंडेगरवाडी टीम 7 धावा झाले, ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज. ओहो, यावेळी हलक्या हाताने लेफ्ट हँड फलंदाज पाहतोय आपण. गोलंदाजाचा जर विचार केला, गोलंदाज पाहतोय समीरला. स्टॅकिंगला फलंदाज आपण पाहतोय लेफ्ट हँड फलंदाज उदयला. पहिला चेंडू डॉट आलाय. 25चं समीकरण होतं, 12 चेंडू 25चं होतं, त्यानंतर 1 चेंडू डॉट आला. आता समीकरण बदलला, काटा बदलला, कोण बदलला. 11 चेंडू 25 धावा. करण देखील कच्चे गुरुगुलाचे लांब लचक लाईन पाहतो. हो, यावेळी अंगावरती टाकला होता चेंडू, त्याच्यानंतर फक्त सिंगल 1 धाव. यस पंच आपल्यापर्यंत पोहोचत, सिंगल 1 धाव असेल, सिंगल डिझिल मध्ये 1 धाव. जर विचार केला ना आपण समीरचा, एक नवीन टॅलेंट, युवा टॅलेंट समीर म्हणून ज्याच्या यादीमध्ये नाव येतं, समीरला पाहतोय आपण. लांब लचक लाईनअप समीरचा. गेल्या संडे थोडासा मोर्ना क्रिकेट असून शांत होतं, या संडेला आपण उपाध्यक्षच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा पाहतोय. मित्रांनो खरंच सहकार्य करा, आपला असेल, आपल्याला मोठं करावं असेल ना असं करावं लागेल मित्रांनो. हो हो, इकडे काय होतं, इकडे कौतुक केलं, तिकडे गोलंदाजानं देखील आपलं कौतुक दाखवलं. चेंडू होता डॉट, फक्त त्याच्यावरती सिंगल 1 धाव होते. एका धावेने मॅच जिंकता येणार नाही मित्रांनो, थोडंसं षटकार चौका ठोकावे लागतील. सनी वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत मित्रा. नक्कीच जयेशदादा मराठे वेलकम होता. यायच्या व्यासपीठावरती एक मोठे व्यक्तित्व, वाल्मी पठाराचे अध्यक्ष पाहतोय आपण, सॉरी उपाध्यक्ष पाहतोय, जयेशदादा मराठे वेलकम दादा, सहर्ष स्वागत. त्यांची कन्या त्यांच्या सोबत असेल. आमरक संघाची गाव, नक्कीच ब्रँड संघ पाहतो, आमरक संघ, एक डॅसिंग व्यक्तिमत्व पाहतोय. जयेशदादा मराठे वेलकम. यायच्या व्यासपीठावरती बसून घ्यायचंय. सर्वांचं सहर्ष स्वागत. चेंडूचा खेळ झालाय 4 टू गो. काय गोलंदाजी केले यार समीरने. इकडे जर व्यासपीठावरती मान्यवर आले, इकडे समीरने काय गोलंदाजी केले यार. खंडेगवाडी टीमला पूर्णपणे बॅकफुटला टाकलं जातंय. काय होतंय, काय बिघडतंय. चेंडू झाले 4 टू गो. 2 गो. 2 चेंडूचा खेळ मात्र असे षटकार चौका ठोकावा लागेल. हो, यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय, फक्त सिंगल 1 धाव. थोडस उदयला बॅकफुटला टाकलं जातंय. फलंदाज पाहतोय आपण, दोन्ही फलंदाजच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जात आहेत. काय होतंय, काय बिघडतंय. मॅच मध्ये थोडासा हवा काढली जाते. खंडेगवाडी टीमला थोडंसं बॅकफुटला टाकलं जाते असं वाटलं होतं. खंडेगवाडी टीम जेव्हा बॉलिंग करत होती तेव्हा असं वाटलं होतं की टीम आज जिंकण्याच्या दिशेने जाईल की काय. आता बॅटिंग करत थोडंसं बॅटिंग लो राहिली जाते. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. लांब लचक लाईनअप पाहतोय समीरचा आपण. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज. ओहो, यावेळी देखील फक्त बॅट स्विंग केली जाते. चेंडू येते डॉट. ओव्हर क्रमांक 2 चा देखील ओव्हर होते समाप्ती. 12 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आता समीकरण बदलले, समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. 6 चेंडू 21चं समीकरण वाटते तेवढं सोपं नसेल आणि वाटते तेवढं अवघडही नसेल, कारण क्रिकेटमध्ये ना जर तरला महत्व नसतं मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे ना, तुम्हाला क्रिकेट बोलवत असतं तर नक्की जावा, कारण एखादी मुलगी सोडून जाईल पण तुम्हाला क्रिकेट कधीही सोडून जाणार नाही. कारण क्रिकेट असा खेळ आहे ना, तुम्हाला आयुष्यपर्यंत जगेल. कारण क्रिकेटमध्ये मैत्री जोडली जाते, माणुसकी जोडली जाते. लांब लांबचे गावाला गाव जोडलं जातं, मैत्रीला मैत्री जोडली जाते. तोच हा क्रिकेटचा खेळ. नक्की स्पीडअप घ्या मित्रांनो थोडासा. पंच तुम्ही देखील थोडा स्पीडअप करा मित्रांनो. थोडासा खूप विलंब झाला आजच्या दिवसामध्ये, सकाळचं सत्र, कारण थंडीचे दिवस, सूर्य आला जात नाही. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पाहतो एंडीला.
ओहो यावेळी अंगावरती टाकला होता. लेग साईडला खेळायला लेग साईड जास्त पकडली. पंच आपल्याकडे वळतायत. थोडीशी कसरत करतात निलेश सर. पंच पाहतोय आपण. एका साईडला निलेश सर असतील, दुसऱ्या साईडला पाहतोय आपण कुलदीप सर. मेन पंच पाहतोय. मोठा क्रिकेट असणारे लागलेले चांगले पंच. कॅमेरावर पाहतो आपण किल स्कोरर. ओहो यावेळी फटका तर खेळू गेला. सीधा बॅट. फक्त सिंगल एक धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, फक्त सिंगल एक धाव. आता समीकरण बदलला, काटा बदलला, कोण बदलला. 5 चेंडू 19 धावा. मॅच बनलायची असेल तर षटकार ठोकावे लागतील. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. नेक्स्ट मॅच लगेच रेडी राहायचं आहे. मानेचवाडी संघ लाईनअप करून लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. मॅच संपेल तसं. टॉस जिंकला अमरक संघाने. बॅटिंगचा निर्णय. ओहो या वेळेला बॅटची कडा. पंचांचे हात आकाशात. विकेटचं पतन. फलंदाज बॅकफुट डग आउट. काय होतंय, काय बिघडतंय? खंडेगाव टीमनं गोलंदाजी लाजवाब होती. पहिली एंट्री बॅटिंग वरती थोडासा परीक्षा करावी लागेल. बॅटिंग आपली लो जाते कारण आपण बॅटिंग करायला आपली टीम देखील कमी नाही. खंडेगाव टीम साठी एवढंच सांगेल ना, 2025 काय झालं. 2026 ची पहिली एंट्री लाजवाब एंट्री होती. गोलंदाजी चांगली केली. बॅटिंग साठी थोडासा नाराज केलं जाते. आता समीकरण बदललं. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 19 धावा. यावेळी फटका बसला. यंदी स्वतःच्या फलंदाजी कॅच घेण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप होते. त्याच्यानंतर फक्त सिंगल एक धाव घेतली जाते. सिंगल एक धाव. एका धाव फलक थोडस पुढे ढकलत जाऊन पोहोचतंय. 14च्या घरात किल्ले मोरगेल संघ. यंडे असेल, किरण असेल, विठ्ठल असेल, संपूर्ण टीम यार खूप मेहनत घेते. टीम किल्ले मोरगेल संघ ना खूप मेहनत संघ आहे. कारण जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतो किल्ले मोरगेल संघ. आज देखील पहिल्या 17 मध्ये थोडीशी बॅटिंग लो राहिली. त्याच्यानंतर ही गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी पाहतोय. चेंडू झाले 4. 2 to go. नक्कीच मित्रांनो मी एवढंच सांगेल. 2025 संपलं. 2026 सुरुवात झाली. नक्कीच मी एवढंच बोलेल की 2025 संपलं. पहिला दिवस होतो. पहिला दिवस होतो. मी दरवर्षी सांगत असतो मित्रांनो की पहिला दिवस होतो. फक्त कॅलेंडर चेंज होत असतं. जर आपल्याला चेंज करावं असेल ना तर काहीतरी करावं लागेल. कारण कॅलेंडर चेंज बदलून वर्षाला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून इंस्टाग्रामला स्टोरी टाकून जर असे सर्वच झालं असताना जगाच्या कानाकोपऱ्यात असे लोक प्रसिद्ध झाले असतील. म्हणून बोलतो मित्रांनो कॅलेंडर चेंज होऊन चालत नाही. जर स्वतःला चेंज करायचं असेल ना तर मेहनत करावी लागेल. कारण मेहनतीशिवाय काही नाही. कॅलेंडर चेंज होऊन चालत नाही. स्वतःची मेहनत करावी लागेल. तीच मेहनत सर्वांनी टीमला करावी लागेल. इथे आता थोडासा फटका फसला जातो. विकेट होईल का? यस. त्याच्यानंतर फक्त सिंगल एक धाव. आता पहिल्या इनिंगमध्ये फक्त औपचारिक बाकी असेल खंडेगराव टीम साठी. नो डाऊट खंडेगराव टीम तुमचे प्रयत्न चांगले होते. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे सामना पूर्णपणे किल्लेमोरगी संघाने आपल्या बाजूने पलटवला जाते. शेवटच्या चेंडूवरती चेंडू घालवण्याची कामं केली जातात. चेंडूला भिरकावून दिले सर्व बिल्डिंगच्या दिशेने. येते फक्त सिंगल एक धाव. इथे मॅच जिंकली जाते. अर्थातच ईगल स्पोर्ट किल्ले मॉर्गेल संघ नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील. आणि खंडेगराव टीम तुमच्यासाठी एवढंच सांगेल मित्रांनो कारण एकदा हरला म्हणून कोणी मैदान सोडू नका. कारण एकदा जिंकला म्हणून कोणी राजा होत नाही आणि एकदा हरला म्हणून कोणी फकीर होत नाही. कारण पराभव होत असतं. आम्ही जिंकलो तरी थाटात आणि आम्ही हरलो तरी थाटात असतो. कारण आम्ही 11 खेळाडू ग्रामीण क्रिकेट आम्ही आमच्या नावासाठी नाही खेळत, आमच्या गावासाठी खेळत असतो. हरला म्हणून मैदान सोडू नका. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. चला लगेच. थँक्यू सो मच बापू. नेक्स्ट मॅचचे समालोचन करते आमचे साथी समालोचक. कुठे जाऊ नका, पाहत राहा. येडोबाचे 2025.